दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात एक संतापजनक घटना घडलेली आहे. तिथं 6वीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे ह्या नावाच्या विद्यार्थिनीने टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. हसत खेळत राहणारे ही लेकरं अचानक आत्महत्या कशी करतात? म्हणजे त्यांना काही काम नसतं, चला बाबा टाइमपास म्हणून खेळायचं म्हणून टॉवेल तिने वर बांधून आत्महत्या केली असेल का? तर नाही. तिला किती त्रास दिला असेल, तिला किती मानसिक तणावाखाली दाबलं असेल, तेव्हा तिनं इतकं मोठं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. माझी पालकांना एकच विनंती आहे की आपल्या मुलांना, लहान लेकरं असतील त्यांना वेळोवेळी हेच सांगायचं की तुझे मम्मी पप्पा जगात सगळ्यात जास्त ताकदवर आहेत. ह्या ताकदवर शब्दाचा अर्थ माझा आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकरित्या आहे. त्या मुलांना, लहान लेकरांना काय केलं जातं? बाबा तू जर आता मी तुझ्यासोबत हे असं वाईट वागायलोय किंवा वाईट कृत्य करायलोय हे जर तू घरी सांगितलंस तर मी तुझ्या मम्मी पप्पाला जीव मारेन असं म्हणलं जातं. आणि त्या लहान मुलांचा आपल्या आई वडिलांना सगळं विश्वास असतं, त्याच्यामुळे ते आपल्या आई वडिलांना मारण्याच्या भीतीनं काहीच घरी सांगत नाहीत आणि दडपणाखाली येतात आणि विविध मानसिक आजारामध्ये ते बळी पडतात. म्हणून मुलांना वेळोवेळी सांगा, वेळोवेळी. मी तर प्रतिष्ठाला सांगत असते, दर आठवड्याला प्रतिष्ठाला सांगते की प्रतिष्ठा, तुझ्या मम्मी पप्पा इतकं ताकदवर कुणीच नाही. तुला जर कोण बाहेर त्रास देत असला आणि ते कितीही मोठं माणूस असलं किंवा कितीही मोठं कोणीही असू जा, त्याच्यापेक्षा आम्ही जास्त ताकदवर आहोत. तू आम्हाला काहीही घडलेलं बाहेरचं सांगायचं. असंच तुम्ही पण तुमच्या पाल्यांना सांगत जा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. थँक्यू, धन्यवाद.